रवी राणांचा स्वाभिमान पक्ष भाजपाला का आमंत्रण देतात? स्वतःच्या पक्षापेक्षा पत्नीच्या पक्षाची रवी राणा काळजी करतात अशा शब्दात खासदार बळवंत वानखेडे यांनी राणा दाम्पत्यांना टोला लगावला। त्यांचा रवी राणाचा पक्ष हा स्वाभिमान पक्ष आहे, परंतु ते भाजपातच लोकांना आमंत्रण का देतात हे मला समजत नाही। मला असं वाटतं की त्यांच्या पत्नी, सुविद्य पत्नी आणि राष्ट्रीय नेत्या आमच्या ताई त्या कदाचित भाजपात आहेत, म्हणून पत्नी म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या काळजी केल्यापेक्षा पत्नीच्या पक्षाची काळजी करून पत्नीचा पक्ष वाढवण्याचे ते मनस्थितीत आहेत। अमरावती महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला केवळ 25 जागा मिळाल्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली। तिकीट वाटपामध्ये घोळ झाल्याने कमी उमेदवार विजयी झालेत असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलंय। 4 पॅनल मध्ये जरी होते तर त्यांनी ज्याला निवडायचं होतं त्यांनी त्यालाच मतदान केलं आणि काही गोष्टी तिकीट वाटपामध्ये घोळ झालाय आणि त्याचा परिणाम आहे की एवढे कमी मार्जिननी आमची भारतीय जनता पार्टी इथे आलेली आहे। आम्ही आमच्या नेत्यांना हे सगळी गोष्टी कळवणार आहे। एक आधा गदा रोडवर चालला तर कोणीही त्याच्या चर्चा करत नाही, पण एक आधा वाघीण आणि शेर बाहेर निघाला तर पूर्ण शहरामध्ये त्याची चर्चा होते। तर मला वाटतं आमची चर्चा होणं याचं प्रमाणच आहे। साम दाम दंडभेद यंत्रणेचा दुरुपयोग झालाय असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय, पण निष्ठा विकत घेऊ शकले नाही। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे, बघू देवाच्या मनात काय असेल तेही होईल असं महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। भारतीय जनता पक्ष हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही। कारण सर्व साम दाम दंडभेद, लालूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले, पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। कारण तन मन धन, आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे। म्हणजे आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना घाम फोडलेला आहे। हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचं श्रेय तुम्हाला देत आहे। असेच सोबत राहा। लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही जिद्द आहे शेवटी जिद्द महत्वाची असते। जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी आणू नाही शकत आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही। या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची जोरात तयारी सुरू आहे। विठ्ठलाला यावेळेस सोन्याच्या मुकुटाऐवजी पांढरे पागोटे परिधान करण्यात येतील, तर रुक्मिणी मातेला पांढरा पोशाख परिधान करण्यात येणार आहे। श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस गुलाल अर्पण देखील करण्यात येईल। वसंत पंचमी म्हणजेच 23 जानेवारीला हा विवाह सोहळा संपन्न होईल। विवाह दिवशी विठ्ठलाच सोन्याच्या मुकुटाऐवजी खरं तर पांढरे पागोटे विठ्ठलाला परिधान करण्यात येतील। येत्या 23 तारखेला विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होईल। हजारो भाविकांना विवाह सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचं देखील वाटप होईल। 19 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचं आयोजन यावेळी करण्यात आलंय। विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होणारे विठ्ठलाला यावेळी सोन्याच्या मुकुटाऐवजी पांढरे पागोटे परिधान करण्यात येतील, तर रुक्मिणी मातेला पांढरा पोशाख परिधान करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।